नमस्कार, मी विश्वासराव गळगटे। आज एक नवीन विषय तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे, ह्युमिक ऍसिडचा। मित्रांनो, आजवर मार्केटमध्ये हजारो कंपन्यांनी आपलं ह्युमिक ऍसिड विकलेलं आहे आणि ह्युमिक ऍसिडचं मार्केटिंग करताना जवळपास सर्व कंपन्या, नॉर्मन बोरलॉग ऍग्रीकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सोडली तर इतर सर्व कंपन्या आमचं ह्युमिक ऍसिड 98% आहे असं मार्केटिंग करतात। आता हे 98% नेमकं काय आहे हे मी तुम्हाला आज सांगणार आहे। मित्रांनो, जे ह्युमिक ऍसिड बाजारात विकलं जातं ते आहे पोटॅशियम ह्युमेट। त्याचं जे रासायनिक नाव आहे ते पोटॅशियम ह्युमेट आहे। पृथ्वी तलावरती आजवर जे पोटॅशियम ह्युमेट बनलेलं आहे त्याची प्युरिटी 60 ते 70% वरती कधीच बनवता आलेली नाही मानवाला। 98% काय आहे तर 98% हे त्याचं पाण्यात विरघळण्याचं जे प्रमाण आहे ते असतं 98%। परंतु बऱ्याच कंपन्या त्याचं फॉल्स मार्केटिंग करतात की आमचं पोटॅशियम ह्युमेट किंवा आमचं ह्युमिक ऍसिड हे 98% प्युअर आहे, तर ते साफ खोटं आहे किंवा चुकीचं आहे। लेबलवरती जर 98 लिहिलेलं असेल तर ते 100% एकतर दिशाभूल करण्याच्या हेतूने लिहिलेलं असू शकतं, परंतु 98% जे असतं लिहिलेलं किंवा पोटॅशियम ह्युमेट 98% जे आहे तर 98% पाण्यात विरघळण्याची त्याची क्षमता आहे म्हणून ते 98% आहे। त्याच्यामध्ये जे ह्युमिक ऍसिड असतं ते जास्तीत जास्त 70% ह्युमिक ऍसिड असू शकतं। ह्युमिक ऍसिड 70% असलेले कंपन्या फार कमी रेअर आहेत। नॉर्मन बोरलॉग ऍग्रीकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड त्यापैकी एक आहे। आपण आपलं जे ह्युमिक ऍसिड हफाक गोल्ड नावाने मार्केटमध्ये आणलेलं आहे ते 98% वॉटर सोल्युबल आहे आणि त्याची जी प्युरिटी आहे ती जवळपास 60 ते 70% आहे। ह्युमिक ऍसिडचं कंटेंट किंवा त्याच्यामधलं ह्युमिकचं जे कंटेंट आहे हे प्रत्येक बॅच नुसार बदलत असतं। मॉइश्चर वातावरणातलं वाढलं तरी बदलतं, त्यामुळं कोणतीही कंपनी ठामपणे हे कधीही सांगू शकत नाही की त्याच्यातलं ह्युमिकचं कंटेंट हे अमुक अमुक इतकंच आहे। परंतु हफाक गोल्ड आपण जे मार्केटमध्ये आणलेलं आहे त्याची प्युरिटी ही अति उच्च दर्जाची आहे आणि त्याची जी सोल्युबिलिटी आहे ती 98% आहे। आपल्या समोर आपला हफाक गोल्डचं सॅम्पल आहे, मी तुम्हाला त्याची सोल्युबिलिटी 98% कशी आहे ही मी आता दाखवतो। हे पाणी आहे, ह्या पाण्यामध्ये आपण हे पोटॅशियम ह्युमेट टाकलेलं आहे आणि बघा काही क्षणार्धात ते पोटॅशियम ह्युमेट सर्व विरघळलेलं आहे। दुसरी गोष्ट, तुम्ही जर हे ह्युमिक एकदम टाकलं तर तळाला त्याचा अगोदर गोळा तयार होईल। त्याच्यामुळे हे एकदम न टाकता ते तुम्ही थोडं थोडं टाकणं गरजेचं आहे। हे बघा, आता हे सुद्धा ह्युमिक 100% पाण्यामध्ये विरघळून त्याचं पाणी झालेलं आहे। थोडक्यात मार्केटमध्ये जे ह्युमिक ऍसिड विकलं जातं त्याच्यावरती जर 98% लिहिलेलं असेल तर कृपया आपली फसगत करून घेऊ नका। ते 98% पाण्यात घुलनशील असतं, म्हणजे विरघळणारं असतं। त्याची प्युरिटी म्हणजे त्याच्यातलं ह्युमिकचं कंटेंट हे 98% कधीच नसतं, ते जास्तीत जास्त 60 ते 70% असतं। धन्यवाद।